बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 72. तर आज झालेलं आहे घरामध्ये नॉमिनेशन आणि नॉमिनेशनमध्ये भाऊच्या धक्क्यावर कोणालाही ज्या गोष्टी बोलल्या गेल्या त्याच गोष्टी नॉमिनेशनमध्ये तेच मुद्दे रिपीट करण्यात आलेले आहे. आणि प्लस राखीबद्दल इथं बोललं गेलं, जिथं विशालने मला बोललेलं खूप आवडलं नॉमिनेशनमध्ये की राकेशचा गेम तो राखीवर चालतो आहे, जे दिसतं पण आहे. आपल्याला अनुश्री पण बोलताना दिसली इथं सागरला की असं काय करते काटा टीम का त्यांच्या चौघांपैकी एकही जण जात नाही आहे. असं काही करत नाही ते काटा टीमवाले. बिग बॉसची मेहरबानी, दुसरं काय. पण मी हे म्हणू शकते बिग बॉसची मेहरबानी आहेच, पण हे चौघं जे कंटेस्टंट आहे ना ते खूप स्ट्रॉंग आहे. दीपाली सिनियर ॲक्ट्रेस आहे, मोठ्या ॲक्ट्रेस आहे. प्रभूचे 2.3 मिलियन फॉलोवर आहे. सो त्याला वोट्स मिळत असतील का नाही हे मला वेगळं सांगायची काही गरज नाही. तन्वीला ठीक आहे, मेकर्सचा सपोर्ट आहे, पण तन्वीला वोट्स पण तेवढे येत आहे कारण टास्क जबरदस्त खेळते, डोकं पण लावती आहे तन्वी. असा विषय नाही का ती डोकं लावत नाही गेममध्ये, लावती आहे. इवन राकेश आणि तिचं डिस्कशन पण आपण खूप वेळा पाहिलं आहे, खूप मुद्द्यांवर. संकेतला ज्याप्रमाणे भाऊच्या धक्क्यावर बोललं गेलं त्याच्यानंतर तिने त्याला इन्फ्लुएन्स करण्याचा एकदम व्यवस्थित प्रयत्न केला. विशालच्या विरुद्ध जे काही ती बोलली ना त्या बहुतेक गोष्टी खऱ्या होत्या, म्हणजे तो मॅनिप्युलेट करतो किंवा काय. आणि मी कालच बोलली ती एवढं होऊनसुद्धा भाऊच्या धक्क्यावर एवढं चुगलीचं दार उघडूनसुद्धा जर संकेत अनुश्री त्याच्यासोबत बसत असेल तर तो गेम इथंच जिंकला आहे. आणि जे दिसतं आज जिंकला आहे की तो कॅप्टन आहे म्हणून बसणार आहे हे कळत नाही का नेक्स्ट वीकपासून हे परत जे आहे ना त्यांचा जो रुख आहे ना हा बदलून टाकेल. या वीकमध्ये मे बी तो कॅप्टन आहे म्हणून हे जे आहे ना मे बी संकेत आणि अनुश्री त्याच्यावर एक झाले. पण संकेत नंतर गेम चेंज करतो का हा एक मोठा प्रश्न राहील. आणि आता बिग बॉस काही डोकं लावतील का, सगळ्यात महत्त्वाचा विषय. बिग बॉस काही डोकं लावतील का, म्हणजे आता कोणता टास्क ठेवला, कॅप्टन्सी टास्क असो कोणताही असो, 2 टीम केल्या यांनी. तर तन्वीच्या टीममध्ये हे संकेतला टाकतील का, आणि मग संकेतवर प्रश्नचिन्ह राहील का सागर जसा खेळला दीपालीन त्यांच्या टीममधून एकदम लॉयल पद्धतीने तसाच संकेत खेळेल का इथं पण काहीतरी शाळा करेल, हा एक मोठा प्रश्न राहील. तर आता टास्क आल्यावर बघूया की गोष्टी काय जाता आणि कुठपर्यंत जाता. आणि मग टास्क आल्यावर संकेत आहे ना त्याच्यासाठी खेळतो का नाही, स्वतःचं नाव पुढं देतो का नाही, त्या पण खूप मोठ्या गोष्टी. त्याच्यामुळे टास्कमध्येच आता आपल्याला असलियत कळेल की अनुश्री आणि संकेत हे स्वतःसाठी खेळत आहे, काही विशालला ताटामध्ये कॅप्टन्सी देत आहे. आता तर जो ठीक आहे तो कॅप्टन तो होऊन गेलेला आहे, पण आता मे बी विशालला संकेत अनुश्री त्याच्या बाजूने टिकवून ठेवायचे. तो कोणाकडे गेला नाही. तुम्हाला माहिती का तो आजच बोलला, जर तुम्ही बघितलं असेल, राखी बोलली का तुझे दोस्त ते थोडेसे नाराज आहे, जाऊन त्यांना तू रुसवे फुगवे काढ. हे सुरुवातीला झालं, इवन मी रिव्ह्यूमध्ये सुरुवातीला सांगणार पण हे. तर इथे ते दिसले आपल्याला. इथे राखी बोलली आहे का विशू तुझे सचमे म्हणजे तुला खरंच त्यांचे जाऊन रुसवे फुगवे जे आहे ना ते काढायला हवे. तर इकडं विशाल म्हणते का मला कोणाची गरज नाही. तुम्हाला माहिती विशाल असं का म्हणतो आहे, कारण या वीकमध्ये तो कॅप्टन आहे, पुढच्या हप्त्याची पण इम्युनिटी त्याला भेटून गेलेली. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे मी कॅप्टन आहे तर हे माझ्याजवळ येतील, नॉमिनेशन्स आहे, कॅप्टन्सी टास्क आहे, मी संचालक राहील कॅप्टन्सी टास्कमध्ये तर हे माझ्याजवळ येतील चालत, मला यांची गरज नाही. म्हणून तो आत्ता म्हणतो आहे यांना, म्हणजे हे जे आहे ना मला वाटतं आत्ता यांनी चुगली जी दाखवली ती चुकी केली, ही पुढच्या वीकमध्ये दाखवायला पाहिजे. तेव्हा विशाल कॅप्टन पण नसता आणि याच्या विरोधात यांना मग पाऊल उचलता आले असते. ॲक्च्युअली मी सांगू का तुम्हाला एक, मी ना विशालच्या विरुद्ध आहे, मी ना संकेतच्या विरुद्ध, मी ना तन्वीच्या विरुद्ध, मी ना राकेशच्या विरुद्ध, बट गेम ऑडियन्सला कसा पाहायला वाटेल आणि कसा तो इंटरेस्टिंग ठरेल. हे बघा, 2 विचार करा ना, टास्क होतो आहे, 2 पहिलवान एकाच टीममध्ये आणि एक टीम पूर्णपणे कमजोर आहे, बघायला मजा येईल? खरं सांगा, बघायला मजा येईल? नाही येणार. पण तसंच
हे दोन्ही पैलवान एका टीममध्ये एक आणि एका टीममध्ये एक आहे, तर दोघांची जी चुरस लागेल ती बघायला तुम्हाला किती मजा येणार आहे. तो टास्क बघायला तुम्हाला किती मजा येणार आहे. संकेत आणि विशाल ऑपोजिटमध्ये टास्क खेळले तर दोन पैलवान जेव्हा भिडतील तेव्हा काय होईल. हीच रंजक गोष्ट जे ना बिग बॉस करायचा प्रयत्न करत आहे. पण आता यांचं कसं झालं आहे, संकेत त्या बाजूने गेला आहे. तर आता लेट्स सी काय होतं. संकेत इकडून येतो की नाही, किंवा मग बिग बॉसलाच अशी टीम जी ना ती तयार करावी लागेल ज्यामध्ये ते संकेतचं नाव ऑलरेडी ते तन्वीच्या टीममध्ये टाकतील. मग तो टास्क बघायला, ती चुरस बघायला अजून मजा येईल. हे पण सांगते मी तुम्हाला. आणि संकेतला चुगली दाखवून सुद्धा तो तन्वीन त्यांच्या विरुद्धच गेलेला आहे हे दिसले त्यांना. आणि जसं बघायला गेलं तर दीपालीसुद्धा संकेतच्या खूप जास्त विरुद्ध आपल्याला दिसते. तर विशाल इकडं का बरं बोलला आहे की मला गरज नाही आहे, तर त्याला माहिती या वीकमध्ये तो कॅप्टन आहे, नॉमिनेशन्स आहे, कॅप्टन्सी टास्क आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे हे चालून येतील. आणि अनुखीर बोलली पण आहे, नाही आता तो कॅप्टन आहे, आता आपल्याला त्याची गरज आहे. मग आता सागर पण म्हणतो यार आपण ना त्याचा वापर करून देऊ. मग सागरला वाटतं अरे यार ही चुगली दाखवली तर. मग तो नाही म्हणजे आपण आहे ना बोलून घेऊ त्याच्याशी. लगेच चेंज, लगेच पलटी मारली सागरने ते. मग ते झालं गरज नाही. आणि विशाल डायरेक्ट म्हणतो का मी कोणाला गंडवलं का राखी. तर विशाल तुम्ही गंडवत नाही, तुम्ही मॅनिप्युलेट करता तुमच्या शब्दांमध्ये अडकवता. जसं मागच्या वर्षी ना यार आरबाज करत होता, त्याने त्या वैभवला कसं गुंडाळून ठेवलं होतं. ते काय म्हणतं यार, कशाला यार, सोनिया के अंडी को सांप कैसे लपेटता है वैसे उसको लपेट के रखा था वैभवला तसंच केलं होतं. आणि मग नंतर त्याला सांगितलं होतं वैभवला. आणि मग नंतर वैभवने त्याच्या विरोधात पावलं पण उचलले, पण ती आपल्याला दाखवलीच गेली नाही. सो बिग बॉस जे आहे ना 1 तासात त्यांना जे दाखवायचं ना, ज्या कंटेस्टंटला जसं दाखवायचं ते तसंच दाखवणार. तुम्ही काही करा. या एकंदरीत गोष्टी असतात बिग बॉसच्या घरात. त्याच्यामुळं ते तुमची इमेज कशी काय कुठून बदलवून टाकतील, भरोसा नाही भाई त्याचा, भरोसा नाही. मग इकडं आपण बघितलं की इकडं दीपाली विशालला म्हणते आहे का टास्क में तू ही खेलेगा और जितवाएगा भी. म्हणजे दीपाली म्हणते का माझ्या बाजूने टास्क तू खेळशील आणि मला जिंकवशील पण. म्हणजे तू जे मला कोपरतलं ते दुखतं मला, असं हिचं म्हणणं आहे. आणि आता बघूया खरोखरच दीपालीच्या ऐवजी जर विशाल काटा टीमच्या बाजूने खेळला तर तो ऑनेस्टली खेळेल का, ऑनेस्टली खेळेल तर मग स्वतःसाठी खेळेल का, आणि कॅप्टन्सी परत या वीकमध्ये मिळवेल का. हा जर मास्टर स्ट्रोक याने खेळला मग काही नाही बोलू शकत. पण इथे बिग बॉसने तसं अनाऊन्स करायला हवं, मला असंच म्हणणं आहे. नंतर राखी बोलते भाई इथं विदाऊट मेकअप चांगले दिसत नाही, असं तिचा विषय चालू होता इथं. राकेश म्हणतो का बाबा विदाऊट मेकअप चांगले दिसत नाही, तर राकेश म्हणतो नाही राखी मी तुला असं नव्हतं बोललो राखी, मी बोललो होतो का विदाऊट मेकअप तू अजून छान दिसते, मी असं बोललो. तर आता यांच्यापैकी कोण खरं बोलतं माहीत नाही, कारण ती फुटेज आपण पाहिली नाही मेकअपवाली, ती आपल्याला दाखवलीच गेली नाही एपिसोडमध्ये. तुम्ही पाहिली का यार सांगा. मी तर पहिल्यापासून एपिसोड फॉलो केला, मला तर असं काही दिसलं नाही. इवन कालचाही असं होतं. अशी काही फुटेज असली ना तर प्लीज मला सांगा कोणत्या एपिसोडमध्ये का हे सगळं कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे, कारण मी तर नाही पाहिलेली अशी. मी सगळे एपिसोड फॉलो करते, कारण मला रिव्ह्यू लिहायचा तर एक शब्द बघावा लागतो. इथं एकंदरीत या गोष्टी तर विदाऊट मेकअप चांगले असं असं यांचं म्हणणं आहे. यांचं इथं डिस्कशन आणि थोडंसं गणगण चालू होते नेहमीप्रमाणे. मग नंतर इकडं अनुश्री जी आहे ना ती सागरला म्हणते का तो म्हणतो मला कोणाची गरज नाही आहे. तो मग राखीला म्हणत होता मध्ये का त्याला कोणाची गरज नाही आहे, यालाच मी अहंकार म्हणते. सागरदादा माहिती आहे, यालाच मी अहंकार म्हणते. आणि तो असा दिसतो त्याचं काय. मग इकडं सागर म्हणतो हे तो बोलतो ना म्हणून मी म्हणतो की बोलू नको त्याला, तू कर हे जे तू बोलून दाखवतो ना विशाल. मी विशालला नाही म्हणतो तू हे बोलू नको दाखव, तू करून दाखव असं. इकडं सागर म्हणतो. मग नंतर इकडं राखी संकेतचं इकडं वेगळं दाखवलं आपल्याला. राखी संकेतला म्हणते का बाई वाईट वाटतं म्हणजे तिला आता ते राकेशबद्दल जे हे झालं आहे ना हर्ट, त्याच्याबद्दल वाईट वाटतं की बाबा विदाऊट मेकअप राखी चांगली दिसत नाही, असा तिचा समज झाला आहे.
मग इकडं ती म्हणते वाईट वाटतं, थोडंसं गहिवरली ती. आणि मग इकडं रेवा राकेशला म्हणते काही या गोष्टींना खूप अफेक्ट करतात. म्हणजे भाऊच्या धक्क्यावर जे बोललं गेलं त्याच्याबद्दल बोलते रेवा, की त्या गोष्टी ज्या राखी बोलली त्या मला खूप अफेक्ट केल्या. जे चुगलीचं दार वगैरे उघडलं तुम्हाला माहिती असेल. तर त्या एकंदरीत गोष्टी इथं बोलताना रेवाजींना राकेशला सांगताना दिसली. मग इकडं आपण बघितलं संकेत, राखी, विशाल, अनुश्री हे बसलेले असतात. विशाल म्हणतोय की हक्क घेणं गर्व, प्राईड आहे. म्हणजे हक्क घेणं म्हणजे त्याचा हक्क होता कॅप्टन्सीवर, तो त्याने घेतला असं त्याचं म्हणणं आहे. हे गर्व आहे, प्राईड आहे. मग इकडं अनुश्री म्हणती कसला अहंकार आहे, तू राखीला बोलला ना की मी त्यांच्याकडे जाणार नाही वगैरे, मग तुला हा कसला अहंकार आहे? मला गरज नाही अशी बोलली डायरेक्ट अनुश्री. मग विशाल बोलला हा माझा सेल्फ रिस्पेक्ट आहे, हा माझा अहंकार नाही. मी गेमसाठी नको आहे मला नात्यामध्ये गेमच नको आहे मला. यूज नाही करत मी. मैं भगवान नहीं हूँ यार, मैं फ्रस्ट्रेटेड हूँ असं डायरेक्ट बोलला इथं विशाल. आणि मग इकडं संकेत पण बोलला तर नात्यामध्ये गेम नाही तर मग ते गेमचा अर्थ काय? गेम खेळायला तुम्हाला मैत्रीचं म्हणा किंवा कोणतं म्हणा कोणतं नातं तर डेव्हलप करावंच लागेल एकमेकांमध्ये. अगदी बरोबर आहे. मग त्याच्यानंतर ते कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर इकडं रेवाजी ना इथं तन्वी राकेशला बोलते का सर्व गोष्टींची ना न्यूज बनत आहे, बाहेर व्हायरल होत आहे गोष्टी. बिग बॉसच्या बाहेर गेल्यावर ना राखी काही करू शकते. तर मला वाटतं हा हिचा गैरसमज आहे. बिग बॉसच्या बाहेर गेल्यावर राखी काहीच करणार नाही, हा तिचा तो घरातला गेम आहे. रेवा तिचा तो पॅटर्न आहे ठरलेला, ती असाच गेम खेळते. तू तिचा गेम पहिले बघून यायला हवा होता. आणि आय थिंक तू नंतर आली ना राखी तर खूप पहिले वाईल्ड कार्ड आलेली. मग तू राखी कशी गेम खेळते एकदा हिंदी बिग बॉस बघून घ्यायचं होतं, एकदा मराठी बघून घ्यायचं होतं. मला तर वाटतं तो अभिनव शुक्लावाला सीझन तू बघायला हवा होता, तुला सगळा अभ्यास झाला असता का राखीचा गेमचा पॅटर्न काय नेमका. मग त्याच्यानंतर आपण बघितलं हे रेवा बोललेली जे मला एवढं काही पटलं नाही का बुवा बाहेर व्हायरल होता गोष्टी, व्हायरल तर होतात ना. मग तुम्हाला जर आता इतकी भीती वाटते तर तुम्ही आलेच का? विषय सिंपल आहे की उलट न्यूज बनते, व्हायरल होते, तुम्ही इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत तर ते तर सगळ्या गोष्टी होणारच आहे. मग इकडे आपण बघितलं राखी जी ना विशालला म्हणते की मी निघाली काटातून आणि मी बर्दाश्त करत होते आत्तापर्यंत. अनुश्री म्हणते काही नाही, तू असंच म्हणते, मी तिकडून इकडं आले आणि काही नाही नंतर परत जाते, असं हे जे ना अनुश्रीचं स्टेटमेंट होतं इथे. तर राखी म्हणते नाही मी आता नाही जाणार, पण आता बघूयात. राखी म्हणते नाही जाणार, पण हे पण यांना तिला लग्गा लावत असतात. म्हणजे कोण? राकेश तिला बोलवतो, नाही तर मग रेवास काहीतरी प्रेमाने बोलते, नाही तर मग तन्वीच बोलते. तर हे जे ना तिला गोडखोड बोलून ना गोळात घ्यायची काम आहे ना करतात हे. मग इकडं बघितलं आपण तन्वीला दीपाली म्हणते खरं राखी इकडे येणार नाही, राखी स्ट्रॉंग आहे. दीपाली म्हणते तर तन्वी म्हणते गोड शब्दांनी जर म्हणजे ती ना भरकटू शकते, तिच्याशी गोड बोललं ना गोड शब्दांनी ती भरकटू शकते. आणि मग इकडं राकेश म्हणतं काय यार यूज करायचं तर आहे लोकांना. वा राकेश, यूज करायचं आहे म्हणे लोकांना. मग इकडं विशाल सागरची ॲक्टिंग करतोय आपण बघितलं. विशाल बोलला डायरेक्ट सागर तुझ्यामध्ये काय डायरेक्ट शाहरुख खान वगैरे घुसला होता काय, डायरेक्ट तोडफोड नाही सहन होते. विशाल हे बोलला, तन्वीने हे बोललं, राखीने हे केलं, राखीने ते केलं. ते बघितलं का तुम्ही कालची तोडफोड त्याची सागरची, कसला चवताळला होता एकदम. तो चिडचिड झाली तिची एकदम. या वीकला जातो काय तो आहे नॉमिनेट, जाऊ शकतो बरं का. सागर, दीपाली, प्रभू यांच्यावर टांगती तलवार राहणार. कोण जाईल घराबाहेर नक्की सांगा मला. मला वाटतं सागर किंवा प्रभूच आहे बघा, तन्वीसोबत आहे त्याच्यावर मला थोडंसं डाऊट आहे. आणि दीपालीला हे पाठवणार नाही, जसं अनुश्री बोलली का काय केलं आहे काटा जात नाही, काटाने काहीच नाही केलं आहे, थेट वरपर्यंत कॉन्टॅक्ट मेकर्सपर्यंत डायरेक्ट विषयात जातो. तर ह्या वीकमध्ये कदाचित मला असं वाटतं का माहिती का बरं सागर कारंडे जाऊ शकतो. पण कसं आहे मेकर्स आता आहे ना कोणालाही पाठवता यार, काय मी कोणाची गॅरंटी देऊ तुम्हाला,
कोणालाही पाठवता आहे. वरतून टॉप 3 नाही तर खालचे टॉप 3 कोणी जाऊ शकतं बाई. काय सांगू मी. मी काय प्रेडिक्ट करू इथे. आता ससा ठीक आहे, ससा तर कुठूनच नव्हता ना, काटा ना, तिचं काहीतरी वेगळंच चालू होतं. तिला त्यांनी मग काढून टाकलं आणि तिचे ते मुद्दे पण इतके इलॉजिकल होते ना, काय सांगू मी आता. तर त्याच्यामुळे ती गेली ससा. पण यावेळेस हे बघा, दीपाली मेकरची फेवरेट आहे. इकडं प्रभूला त्यांना तन्वीसोबत ठेवायचं आहे, तिचा भाऊ लहाना. अजून 1-2 हप्ते तरी नसतो जात पुढं प्रभू. पण मग आता ही जी तलवार लटकल ही कदाचित सागरच्या डोक्यावर लटकणार असं वाटतंय. पण लेट्स सी. बिग बॉस इज बिग बॉस. काय करतात. रेवा पण आहे ना, मला वाटतं थांबा, रेवा पण मे बी नॉमिनेटेड. सो येस, रेवाला पण काढू शकतो बिग बॉस. आणि अनुश्री राकेश तर कुठंच जाणार नाही. अनुश्री राकेश तर टॉप 5मध्ये, म्हणजे मी बघते ना टॉप 5 टॉप 6मध्ये अनुश्री राकेश कुठं जात नसता. मग त्याच्यानंतर आपण बघितलं, तू असंच म्हणते आणि परत जाते त्यांच्याकडनं. तर तन्वीला इथं हे सगळं यंत्र झालं की यूज करायचं. आणि मग मी म्हणलं ना, विशाल सागरची ॲक्टिंग करतो तोडीफोडीची. मग विशाल म्हणतो, सागर तू शाहरुख खारांडे बनला अचानक. मग सागर म्हणतो आहे, अरे यार ते टी व्हीवर बघून ना, आता बघू, मी सांगतो तुम्हाला नंतर फोन करून, म्हणजे टी व्हीवर किंवा मोबाईलवर एपिसोड बघून की तो नेमका कसा. अनुश्री, मी माझा नंबर नाही देणार. तो जा बाई, नको देऊ. मग इकडं सकाळ झाली आहे आणि नगाडा नगाडा जे गाणं आहे ना ते वाजलं आहे यार. नगाडा नगाडा बजा जब भी मिटचा. आणि मग त्याच्यानंतर संकेत इकडं सागरला बोलते का तुम्हाला वाटत होतं काल खरंच तुम्ही जाणार आहे. तिकडं सागरची ना ही गोष्ट ना यार, तुम्ही ध्यान देऊन ऐका, एकदम भारी बोलला आहे सागर. सागर म्हणला आहे, मला जायचं होतं बालपण, तरुणपण किंवा मग असं हे मध्यवय असतं 40-50 एजचं. तेव्हा मुलं बाळा होता, लग्न वगैरे होता, सगळ्या गोष्टी असतात. ते हे एज असतं ना, हे आपण खूप हळूहळू एक्सपिरियन्स करतो. पण या बिग बॉसच्या घरात ना लय फास्ट होत आहे गोष्टी. तर हे सगळे एक्सपिरियन्स ना मी एका खट्टी करतो आणि लय पटापट होतो आहे त्या गोष्टी. म्हणून मी फ्रस्ट्रेट होतो आहे जास्त. मग हे सगळ्या चेंजेस होत आहे. इथे सर्व ठीक आहे, फास्ट होते. मला अभिमान पण वाटतो आहे. 2.5 महिने कशी गेले समजले पण नाही मला. पण नवीन पोरांनी ना चुका केल्या तर ते बदलू शकतात. नवीन मुलं म्हणजे कोण माहिती का, यांचं काही एज नाही. आता रुचिता दामदार काय 22 वर्षाची, अनुश्री काय 23-1 वर्षाची वाटतं ती पण, याच म्हणजे याच वयातली ती 23 किंवा मग 21 वगैरे. आणि प्रभू तर काय 20 वर्षाचा आहे. तन्वी पण झालं तर मला वाटतं 25-1 वर्षाची किंवा काय. तर हे सगळ्यांचं वय जे आहे ना, ते त्यांची जर घडी विस्कटली पण तर त्यांना ती नीट करायला खूप टाईम आहे. रुचिताकडं बघा, रुचितानी करिअर जरी उंचावलं तर ती राहून 20 वर्षाचं म्हणजे करिअर करू शकते इतकं लाँग टर्म. एवढा अजून तिच्याकडे चान्स आहे. प्रभूसुद्धा इवन. तर इकडं बोललं की ते चुका केलेल्या मागं जाऊन बदलू शकता. पण आता आहे ना, आपली बांधलेली घडी आहे. म्हणजे कोणाची, सागर कारंडे स्वतःचं नाव घेतो आहे का, मी जी ना ही घडी बांधलेली. म्हणजे काय माहिती का, तुम्ही हे सगळ्या गोष्टी करून करिअर करून तुम्ही एका ठिकाणी तुमचा जम बसवला आहे. मग तो राकेश असो त्यालाही लागू होतो, मग दीपाली असो दीपालीलाही लागू होतो. जे पण ज्यांचा एज आहे 40+ त्यांना. तर त्याचं म्हणणं आहे की आम्ही जी बांधलेली घडी ना ती जर एकदा विस्कटली ना बाई तर ती बांधता येणार नाही. अगदी बरोबर बोलला इथं सागर. टोटली आय एम सो सॉरी, टोटली अग्री करते मी इथं सागरबरोबर की इथे तुम्ही एक करिअर बनवून येत आहे. तुम्ही तुमचं करिअर आज 20-20 वर्षाचं करिअर घेऊन येत आहे. तर तुमची ही बांधलेली घडी ना विस्कटता कामा नये. आणि ती विस्कटायला ती जर आता विस्कटली ते ना नीट करायला टाईम तरी आहे का, नाही आहे इतका टाईम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बिग बॉसच्या घरात एकदाची घडी विस्कटली ना, तिला तुम्ही किती काही करा, किती ठिगळ्या लावून व्यवस्थित तिला करा, नाही होणार. ते हेट करत राहील पब्लिक, ते हेटच करत राहील. सिम्पली पब्लिकचा म्हणणं. तर हेच सागर बोलला आहे जे मला पटलं, 100% पटलं. मग इकडं सागर अनुश्रीला बोलतोय, तो विशालला सुधारला तर उत्तम, त्याला ऐकायचं नाही आहे. कॅप्टन्सीचं भूत आहे त्याच्या डोक्यावर.
मानुषीने ती कॅप्टन्सीच्या नॉमिनेशनमध्ये ना त्याचा आपण वापर करून घेऊया असं बोलती इथे अनुश्री. आणि मग इकडं राखीने सागर अनुश्री यांचं डिस्कशन चालू आहे. राखी सागर विशालबद्दल. अनुश्री ती पलीकडच्या ग्रुपमध्ये ना तन्वी राकेश चालवता त्यांच्यात असं नाही आहे. पण संकेत म्हणतो त्यांच्या बोलण्यातून ना तसं ते जाणवू देत नसेल, पण तसं विशालच्या बोलण्यावरच जाणवतं. अगदी बरोबर. मग राकेश म्हणतो इथं की राखीने भरवलं तरच मी खाणार. ईद आहे बाई, ईद आहे. मस्त नवीन कपडे बिपडे घातले यांनी आणि पुरी हलवा केला आहे तिथे राखीने. आणि ईदचं राकेशनी जे ना भरवून घेतले बाई, भरवून घेतले. यांचा ईदचा दिवस असाच गेला. आय एम सो सॉरी. ईदचा दिवस असाच गेला. मग सकाळ झाली, दुसरा दिवस आला. मग काय इथं धनक धनक इथं एक गाणं लागलं इथं. ते गाण्याचा डान्स वगैरे झाला यांचा. मग इकडं राखी म्हणते राकेशला पूर्ण घर साफ करते मी. त्यांना आहे ना काय राडा भांडण नको आहे, म्हणजे मेकर्सला राडा भांडण नको आहे, तर मी पूर्ण घर साफ करते. मग इकडं अनुश्रीने अनुश्रीने इथं लय भारी किस्सा सांगितला. मी तर तिचा हा किस्सा व्हायरल बी व्हायला बसला. ती म्हणती पहिले मी लहान होते तेव्हा आमची अशी परिस्थिती नव्हती की बा घरामध्ये एक गोष्ट आहे तर एक गोष्ट नाही, सगळंच ते दिवस पाहता येईल. बहुतेक लोक हे दिवस बघतात की घरात एक आहे तर एक नाही, एक आहे तर डाळ आहे तर तांदूळ आहे तर तांदूळ आहे तर डाळ नाही, या गोष्टी बघतातच. तर ती म्हणते अनुश्री की लहानपणी ना माझ्या जेव्हा पीठ भिजवायची तेव्हा ती पाण्यात भिजवायची, तर मला वाटायचं का यार, आणि मग नंतर आहे ना शेवटी येऊसं तेल टाकायचे म्हणे इथे पीठ भिजवायला. तर तिने मला वाटलं हे पीठ जे आहे ना पीठ हे पूर्णपणे तेलातच भिजवलं जातं. पण कसं आहे आता आमची परिस्थिती खूप खराब आहे, हालाकीची आहे, आमच्याकडं तेल नाही आहे तेलामध्ये पीठ भिजवायला, म्हणून आई पाणी टाकून भिजवते. मग अनुश्री म्हणते की जेव्हा मम्मी कमवायला लागली तेव्हा मी पूर्ण पीठ तेलात भिजवलं होतं म्हणे. आणि मग तिथं काय आईचा ओरडा बसला असेल ते तर आपल्याला माहितीच आहे. तर ते अशा काही गोष्टी होत्या फनी. मग सागरला सांगते ती या गोष्टी. मग नंतर हे झाल्यावर राकेश म्हणतोय का मी ॲज फ्रेंड म्हणून तुझ्यावर प्रेम करतो राखी. आणि राखी म्हणते सॉरी चुकले असेल तर वी आर फ्रेंड, जस्ट फ्रेंड फ्रॉम नाव. मग इकडं विशाल म्हणतोय राखी इतक्या स्पीडमध्ये का आज म्हणजे बोलली काय कळत नाही, म्हणजे काय असं विशालचं म्हणणं. मग ती बोलली होती का सरप्राईज आहे हे अनुश्री बोलते. तर हा गेमचा पार्ट आहे का छान साडी घालून वगैरे दिसायचं. अनुश्री ऑफकोर्स हा गेमचा पार्टच आहे, लोकांना साडी वगैरे मस्त घालून दिसायचं, छान दिसणं बी पार्ट आहे भाई. लोकांना बघून मजा येते, म्हणजे लोकांना बघून आनंद होतो ज्यांचे ते फॅन असतात. आता अनुश्री समजा तुझे फॅन आहे, तू मस्त तयार होऊन आली, किती खुश होतील ते, किती क्यूट दिसते अनुश्री, असं असतं. होप यू अंडरस्टँड. मग हा गेमचा पार्ट आहे. संकेत म्हणतो हो चांगलं ते दिसायलाच पाहिजे ऑडियन्ससाठी. मग संकेतने ते कॉलेजचे गोल्डन दिवस आठवले. म्हणे कॉलेजला नाही का फ्रेशर आले का मग आम्ही असंच बसत बघायचं, नवीन आहे. तर हे सगळं बोलताना आपल्याला इथं संकेत दिसला. मग नंतर इकडं बघितलं आपण सागर शॉक झाला की राखी जी आहे ना ती घर साफ करते, बेडरूम साफ करते. ते राकेशाला आंघोळ करून टावेलवरच आलं. आणि मग सागर म्हणतोय राखी वाव तू साफ करते, तू रोज करणार आहे आता. राखी म्हणती मी रोज कशाला करू, मी फक्त आज करते. आणि मी रोज इथं काय काम करू आणि तुम्ही काय मला ट्रॉफी देणार आहे. बिग बॉस मला ट्रॉफी देणार आहे मी काम करून. मग त्याच्यानंतर नाही आजच करते म्हणे. ते झालं. मग इकडं राखी आणि सागरचे काहीतरी बोलणं झालं आणि राखी डायरेक्ट गेली बाई सागरचा टॉवेल ओढायला. बाई तर सागर म्हणे
हे बघ राखी, आत्ता टास्कमध्ये ना मी एवढा होऊन गेलो आहे, पण आता ना मला डॅश डॅशने व्हायचं आहे, समजलं तुला? तर हे ना मग संकेत म्हणे नको राखी, फॅमिली शो आहे, टॉवेल नको पकडू असं. आणि तेव्हा जाऊन राखीने सोडलं मी. मग त्याच्यानंतर बिग बॉस बोलले, इथं बिग बॉस आले. महाद्वार उघडा. बिग बॉस प्रभू म्हणतोय अरे चॉकलेट दिलं. सगळे म्हणतात अरे चॉकलेट दिलं. बरोबर, नाही चॉकलेट नाही, त्यामध्ये बॉम्ब असणार, बॉम्ब असं म्हणतोय बाई प्रभू. बिग बॉस म्हणताय टॉफीज खा. सर्वांनी गेले 10 वीक तुम्ही हेच केले. उमेदवारी, इम्युनिटी, कॅप्टन पद तुम्ही दसऱ्याला पानं वाटतात असे वाटत आलात. तर बिग बॉस मीच सांगू इच्छिते, आत्ता मागं तुम्ही एक टास्क आणला होता बहुमत सहमतचा, तो काय होता तो, त्याच्यामध्ये तुम्ही तर सगळ्यांनाच उमेदवारी देऊन टाकली. त्याचं काय? मग आता हे थांबायला हवं असं बिग बॉस म्हणत आहे. आता हे थांबायला हवं. आता एकच लक्ष, फक्त ट्रॉफी खा आणि ट्रॉफीच्या मागे लागा असं म्हणणं त्यांचं. ट्रॉफी लढून जिंकायची असते. आणि मराठी माणसाला फुकट आरामात मिळलेलं कधीही आवडत नाही. येस बिग बॉस. मग बिग बॉस म्हणत आहे ट्रॉफीसारखं फुकटात देत आहोत आम्ही. गोल्डन रेशन कार्ड, जा खा मजा करा. जे हे बिग बॉस बोलले. मग राखी बोलली बिग बॉस नको आम्ही लढतो, कशाला उगाचच फुकटात देत आहे, नको कशाचं काय पण हे घेतात. मग यांनी ते जे गोल्डन रेशन कार्ड आहे ते घेतलं आणि मग मस्त दुधाचे पॅकेट हे ते खुशी का माहोल. मग ते झालं. मग अनुश्री म्हणते चपात्या कोण करतं आहे. इथं अनुश्रीने हा मुद्दा काढला का, मी म्हणते मुद्दा नव्हता. कोण भाजते चपात्या. दीपाली म्हणते मी भाजते. मग अनुश्री म्हणते नका ना तुम्ही भाजू, रेवा भाजेल ना, तुमच्या काय माहिती का, तुमच्या कच्च्या राहता. मग संकेत म्हणतो हा बाई कच्च्या राहता. मग आता खरोखर कच्च्या राहता की माहिती नाही बाई. आपण तर काय पाहिलं नाही. म्हणजे बिग बॉसने असं कधी कॅमेरा धुवून नाही गेला. मग दीपाली म्हणते मग ये ना तू भाज आणि प्लीज मला शिकव ना अनुश्री, मला तर भाजताच येत नाही. चल ना, ये ना, भाज ना. अनुश्री म्हणते याआधी नव्हतं कळलं का तुम्हाला. मग इकडं संकेत म्हणतो ती बोलते की चपाती कच्ची राहते एवढंच, म्हणजे याचा इशू करू नका. पण नाही, अनुश्रीला तो इशू हवा आहे. मग इकडं राखी समजून सांगते की कशा चपात्या भाजायच्या. ती म्हणती अशी पलटी मारायची आणि मग तिला फोडं यायला लागले का मी ती अशी उतानी करायची. आता मी एकदम सोपी गोष्ट सांगते. काय करायचं माहिती का, चपाती जी असते माझा एक्सपिरियन्स सांगते पर्सनल. मी काय करते माहिती का, चपाती असते अशी चपाती हातावर घ्यायची, अशी तव्यावर टाकायची, वरतून टाकायची, एकदम टेकवायची नाही तर हात भाजेल. टाकायची, गोल गोल फिरवायची अशी. मग ती हळूहळू फुगायला लागते, टर अशी फुगायला लागते. फुगू द्यायची. वन साईड फुगली का पलटी मारायची, लगेच पलटी मारायची. मग चांगली त्या बाजूने पण भाजून घ्यायची. आता काही लोकांना चटके लागतात म्हणून ते असं ते काहीतरी कपडा घेतात आणि ते मग त्याच्याने दाबता, मग त्याच्याने फुलते. पण मी असं कधीच नाही केलं यार, सिरियसली. म्हणजे मी क्लास 6-7 पासून पोळ्या करते, त्याच्यामुळं ते आहे, एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी हे नाही म्हणत, पण ते काय म्हणतं आपलं काही खूप वर्ष आहे. कोणती पण जी गृहिणी असेल किंवा घरातली कोणी मुलगी असेल, मी म्हणत नाही गृहिणी, मुलगी असेल किंवा कोणी असेल, जर ती आता एखादी खूप वर्षापासून स्वयंपाक करते किंवा काय, हात बसून जातो. मग तो रोट्यांमध्ये असो, कोणाचा चहा बनवण्यात, कोणाचा बिझनेस असतो 40-40 वर्षापासून, त्यांचा चहा बनवण्यात एकदम असा हात बसतो. तुम्ही डोळे झाकून त्यांना ना 5 जणांची चहा बनवायला लावली ना तरी ते करतील, माहिती.
त्यांना हे पातील याच्यात टाका, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे दूध साखर टाकतील बरोबर. एवढा एक्सपिरियन्स होऊन जातो काही लोकांना, म्हणजे सो असं असतं. तर ते असतं. त्याच्यामुळे मग कसे मग एका बाजूनी भाजली का चांगली भाजू द्यायची. ते असे ना असे थोडेसे बारीक बारीक काळे काळे डॉट दिसायला लागतात. मग तेव्हा कळतं आपली चपाती व्यवस्थित भाजली. आणि जेव्हा आपला काढायचा टाईम येतो ना, जर आपली इच्छा असेल तर आपण ऑइल लावू शकता, नाही तर काढायची. आणि ते आमची आई करते ना असं, ते करायचं. ते काय त्याला काय बोलता यार मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. जर कोणी गृहिणी बघत असेल ना तर प्लीज मला सांगा. तर ते असं मारायचं, त्याच्यातली वाफ काढायची पोळीमधली आणि ठेवायचं डब्यामध्ये. ह्या जे कोणी पहिल्यांदा भाजत असेल ना त्यांनी माझा ही जी मी टिप सांगितली ती फॉलो करा. बघा पोळी कशी फुलते पण कशी होते. चला यार, पोळी पुराण भरपूर झाली यार, भरपूर बाकी आहे ना अजून बाई. नॉमिनेशन बाकी बाई, क्या बात आहे. फटाफट सांगते इथून मी फटाफट. पोळी भाजायला लयच टाईम झाला आपल्याला. मग ते झालं, राखीने एक्सप्लेन केलं आणि इकडे मी एक्सप्लेन केलं. सो जेव्हा पण तुम्हाला वाटलं की यार पोळी भाजायची तर ही टिप फॉलो करा तुम्ही. बिग बॉस म्हणताय आता, हात वर करा. बांधलेले नाही, चला बाहेर या, आता तुम्हाला बांधून दाखवतो हात. मग या घरात प्रत्येकाला वाटत असेल का आपण खेळ चालवतोय, आपण सगळं करतोय, आपण ह्याव करतोय ना आपण त्याव करतोय. हा कोणाचा डायलॉग होता यार, रुचिताचा ना. हे करतोय आणि ते करतोय, तिचा डायलॉग आहे. तर हा गैरसमज आहे. पण दुसऱ्यावर गेम ज्यांचा अवलंबून आहे अशांना नॉमिनेट करायचं आहे आता. तर आपण कोणावर अवलंबून आहोत आणि आपण कोणाची कठपुतली आहोत असं ठरवून नॉमिनेट करायचं आहे. तर इथं सगळ्यात पहिले आली दीपाली. येस, दीपाली आलेली आहे आणि दीपालीने संकेतला बोलवलं आहे का हा जो आहे ना कठपुतली आहे विशालचा. आणि तो संकेत म्हणतो मी विशालचा कठपुतली नाही. आणि दीपालीने तेच डायलॉग कॉपी पेस्ट केले जे भाऊंनी तिथं केले होते. तुम्ही जाऊन बघा, तेच डायलॉग इथे सेम कशा प्रकारे विशालची कठपुतली दिसते. मग नंतर नंबर 2वर आईने केलं अनुश्रीला. मला पोळ्या भाजण्यावरून बोलत होती पण मला शिकवलं नाही तिने. मी तिला किती म्हणलं मला शिकव, मी रिक्वेस्ट केली. अनुश्री ताई हा टास्क आहे ना कठपुतलीचा आहे, पोळ्या शिकवण्याचा किंवा मग कोण ड्युटी करतंय काड्या घालण्याचा नाही. कठपुतली कोणाची मी. मग तर तुला गेमच कळत नाही ताई. मग ते झालं. मग बिग बॉस म्हणताय दीपाली निकषाच्या आधारावर कारण द्या. मग दीपाली म्हणते हो ही आहे टोळीची कठपुतली. तुला कळत नाही आहे काय करणार, तू टोळीची कठपुतली. मग अनुश्री इथं दीपालीला म्हणते मी चपात्या भाजायला शिकवलं असतं तर तुम्ही मला नॉमिनेट केलं नसतं का, सांगा बरं. तर हा एक सवाल तर करतो केलं असतं तरी पण तिने. नंतर नंबर 2ला आले संकेतने दीपालीला केलेलं आहे. आणि मग दीपालीला केलं आणि मग संकेत कारण देतो एका तन्वी राकेशच्या कठपुतली आहेत. तन्वी आणि राकेशच्या कठपुतली दीपाली आहेत. त्यांना गेम बिलकुल कळत नाही असं त्याचं म्हणणं आहे. मग नंतर नंबर 2वर याने प्रभूला केलं आहे का हा तन्वीचंच ऐकतो, तिच्या सांगण्यावरून करतो आणि तिने सांगितलेलाच निर्णय घेतो. मग इकडं संकेत प्रभूला मग प्रभूनी ना सगळी ती कारणं दिली जी भाऊच्या धक्क्यावर होती. सेम म्हणजे दीपाली तन्वीन यांनी सेम कारणं दिली ती संकेतची जी भाऊच्या धक्क्यावर होती ना, भाऊंनी दिलेली सेम तेच कारणं उचलली इथं कॉपी पेस्ट केली यांनी. मग ते झालं. मग संकेत म्हणे प्रभू तू कधी ऐकलं, म्हणजे प्रभूने ते कारण दिलं. म्हणजे तो नाही का संकेत राखीला जाऊन बोललेला. पहिले तर विशाल बोलला की राखीला किचनमध्ये ठेवू नका आणि मग संकेत जाऊन राखीला बोलला का तू किचनमध्ये राहू नको, ते भाजी फेकण्यावरून जे झालं होतं ते. मग संकेत म्हणतोय तिथं मला विशाल बोलला ना प्रभू तर तू कुठं होता. प्रभू म्हणते काय म्हणते मी आता तिथंच बसलेलो होतो की मी तिथंच होतो असं म्हणतो मी प्रभू. तर संकेत म्हणतो ठीक आहे तुला असं वाटतं ना तू तन्वीची कठपुतली नाही, ठीक आहे उद्यापासून तू माझ्याबरोबर बस, मी मानून जाईल म्हणे तू तन्वीची कठपुतली नाही. हे यार हे फायनल होता, हा फायनल डायलॉग होता यार. उद्यापासून माझ्याबरोबर बस फिर मग बघू आपण. हा 1 नंबर डायलॉग होता खरंच. मग नंबर 3ला रेवाने सागरला केलं.
का विशालची कठपुतली आहे, ते स्वतःलाच त्रासलेले आहे. सागर म्हणतो मीच काय, सर्वच जण त्रासले इथं, मीच एकटा त्रासलो आहे काय, सगळेच जण त्रासले इथं. मग इकडं तिने अनुश्रीला बोलवलं परत. अनुश्रीला म्हणे का तिचा गेम दिसला नाही, कधी टोळी तर कधी काटात असते. अनुश्री दे, मी काटात कधी गेले नाही, इवन मी टोळीत पण नव्हती. नाही अनुश्री, तू टोळीत होती पहिले, नंतर तू तो काढता पाय घेतला आणि मग काटाबरोबर तू अलायन्स केलं होतं कॅप्टन्सीसाठी, सिम्पल. तर ही म्हणते रेवा, पण तू अजूनही टोळीतच आहे, तू विशालबरोबरच बसते, असं म्हणून अनुश्रीला हिने नॉमिनेट केलं आहे. नंबर 4वर बाई इथं राखी आली. राखीने दीपालीला केलं आहे. का दीपाली कोणाची कठपुतली आहे? तर ती तन्वीची कठपुतली आहे. तन्वीची कठपुतली आहे, राकेशची कठपुतली आहे, आणि रेवाची पण कठपुतली आहे. म्हणजे दीपालीचं असं आहे, जिथं वजन तिथं वजन, असं जे ना हिचा गेम आहे दीपालीचा, असं राखी बोलली. मग इकडे दीपाली ती मी कोणाचं ऐकायला आलेली नाही आहे. राखी होती मग मी पण कोणाचं ऐकायला नाही आली आहे, तू नाही ऐकायला आली तर मी पण नाही ऐकायला आली आहे. तर मग हे झालं, तुला ना ट्रिगर झालं भाजी फेकली म्हणून तू, म्हणजे इथं दीपालीने हे मान्य केलं का दीपाली आणि रेवाने खरोखर तिला खूप जबरदस्त ट्रिगर केलं होतं. ही मी रिव्ह्यूमध्ये पण ही पूर्ण बात बोललेली का तिला राखीला ट्रिगर केलं यांनी जाणून बुजून, आणि मग या गोष्टी झाल्या. मग तुझाच ते ना, तुझाच गेम चालू आहे पहिल्यापासून, आरबी आहे का आरबी, आरबी आहे का आरबी, हा गेम चालू आहे. मग नंतर नंबर 2वर रेवाला केलं हिने राखीने का तू दीपालीची कठपुतली आहे, तू तिचंच ऐकते, ती सांगते तेच करते, मला ट्रिगर केलं होतं तेव्हा तू बोलली आणि त्या सगळ्या गोष्टी आल्या, मी भाजी फेकली म्हणे. नंतर राकेशला सोड ना, त्याला काय आहे तुझं, तू सोड ना राकेशला. त्याला टीका लावणार, मग मला जळवणार, मग मॅचिंग करणार तुम्ही, असं बोलते राखीने सगळं जे ना बोलून दाखवलं. मी तुम्हाला सांगते राखीच्या गेमचा पॅटर्न ठरलेला आहे. मी तुम्हाला आजही सांगते का तिने ते सेम रुबीनाचा हजबंड अभिनव त्याच्याबरोबर सेम केलं होतं. तुम्ही सीझन 14 अजूनही बघा, सेम केलं होतं तिने. त्याला अक्षरशः वैतागून सोडलं तर बाई राकेशला तरी एवढा वैताग देत नाही ती. तो अभिनव पार वैतागून गेला होता, त्रासला गेलं होतं ते पार. ते अजूनही म्हणतं की कुठं इंटरव्ह्यूत आहे, तो एक्सपिरियन्स लय खतरनाक होता बाई मला. बिग बॉसच्या घरातला एक्सपिरियन्स लय खतरनाक होतं, कारण ते राखीने लई येडं केलं त्याला, लई येडं केलं काहीच्या काही. मग नंतर इकडं 5 नंबरला सागर आला. सागरने रेवाला केलं, गेम नाही दिसला, ती त्या ग्रुपची कठपुतली आहे असं बोलला. मग रेवा म्हणती जसा तुमचा ग्रुप आहे, जसं तुमचा अलायन्स आहे तसाच माझा ग्रुप आहे, तसंच माझा अलायन्स आहे, त्यात काय गैर. मग नंतर नंबर 2ला दीपालीला बोललं का गेम दिसत नाही, राकेश तन्वीच्या तालावर नाही नाचते. दीपाली रडायला लागली, नाही सोड मला हात नको लावू, मला सोड सागर, मला सोड, मला हात नको लावू. मग नंतर बिग बॉस बोलले का दीपाली तुम्ही बोला, काय बोलायचं ते बोला. वरतून बिग बॉस अजून आगीत तेल ओतत आहे, ती रडती, इमोशनल होती, अजून 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 भडका कर म्हणशील नाही का. मग मला माहिती आहे मी खूप चांगली ह्युमन बिंग आहे, मला माहिती आहे मी खूप भारी टास्क खेळते, मला माहिती आहे मी खूप मस्त साड्या घालून नटून थटून फिरते. हे सगळं जी दीपाली बोललेली. सागर हो 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 ठीक आहे ठीक आहे, हे बोलताना दिसलं. मग नंतर नंबर 6वर बाई प्रभू आला आणि प्रभूने संकेतला नॉमिनेट केलं आहे इथे. प्रभूने संकेतला केलं आहे आणि सेम सगळं जे भाऊच्या धक्क्यावर जे मी म्हटले ना कॉपी पेस्ट, हे सगळं अख्ख्या काटा टीमने ज्याने मी संकेतला टार्गेट केलं ना, सगळी कॉपी पेस्ट मारली तिकडून जी भाऊच्या धक्क्यावर होती नाही का. ते सगळे मुद्दे का पहिले मग ते कुत्र्या मांजरीच्या टास्कमध्ये मग तो पहिले तन्वीलाच बोलवणार होता आणि मग त्याने विशालचं ऐकलं ना अचानक रेवालाच बोलवलं. या सगळ्या गोष्टी जे आहे ना हे सगळे बोललेले, हे तर तन्वी पण बोलली आहे, हे आता प्रभू पण बोललेलं आहे आणि दीपाली पण बोलली मागाशी. मग हे सगळं बोलला की कठपुतली आहे. मग संकेत म्हणे हां बरं ठीक आहे. मग त्याच्यानंतर नंबर 2ला सागर आला. सागरला बोलवलं आहे प्रभूने.
म्हणे टास्क झाला तेव्हा विशालने तुम्हाला खून केली आणि मग तेव्हा ते पळाले, नाहीतर ते पळणारच नव्हते. मग विशालने भर घातली ना म्हणूनच हे पळाले, असं म्हणणं आहे त्याचं प्रभूचं. म्हणजे विशालचं ऐकलं सागरने. मग सागर म्हणतोय मला जागा भरायच्या होत्या म्हणून मला पळालं. मला हे लॉजिक नाही कळालं, जागा भरायचं. तुम्हाला कळालं असेल ना प्लीज मला सांगा कमेंट सेक्शन. याला नेमक्या कसल्या गाळलेल्या जागा भरायच्या होत्या. म्हणून तर इथं अनुश्रीने आपण बघितलं, अनुश्री आली 7 नंबरला. तिने दीपालीला केलं आहे का संपूर्ण काटा ग्रुपची ही कठपुतली आहे. तन्वी आरबी सगळं प्लॅन करता आणि मग ही त्यांच्या चालीवर चाल ठेवते किंवा मग चालत्या गाडीत बसते, असं बोलली इथं डायरेक्ट इथं अनुश्री क्या बात आहे यार. विशाल, अनुश्री, तन्वी आहे बाई, गेम कळतो यांना. कोणी काही म्हणू गेम कळतो बाई यांना. अनुश्री, तन्वी, विशाल ऑफकोर्स. नंतर आपण बघितलं नंबर 2वर रेवाला केलं हिने अनुश्रीने, की रेवा अशा ग्रुपला गेली आहे का तिची प्रायोरिटी लिस्टला डायरेक्ट 5 नंबरला येते. आणि तन्वी राकेशच सगळं चालवत आहे आणि मला वाटलं तिचा पहिले आरबीवर राखीवर गेम आहे, पण आता ती तन्वीलाही घेऊन बसते. तर रेवा म्हणते मी तन्वीला घेऊन बसते तर मी बसते, तू नाही का कोणाकोणाला घेऊन बसत. तर या सगळ्या गोष्टी ती बोलली उलट्या. नंबर 8वर बाई तन्वी आली आणि जसं मी बोलली संकेतला केलं हिने, की फायनल डिसिजन नेहमी ना विशालच घेत असतो याचा. कुत्र मांजरीच्या टास्कमध्ये हेच झालेलं का तो मला बोलवणार होता म्हणजे तन्वीला, आणि त्याने अचानक जे येणार रेवाला बोलवलं, डिसिजन चेंज केला. मग इकडं नंबर 2वर सागरला बोलवलं, सॉरी तन्वीने. सागर आला. 2 वीकमध्ये गेम डगमगला. मग मधाच्या टास्कमध्ये यांनी 4 चांद लावले. अगदी बरोबर. मधाच्या टास्कमुळेच सागर हिरो झाला, करेक्ट आहे. 4 चांद लावले आणि फायनल कॉल दुसरा घेतो यांचं नाही. अच्छा हे कोणतं येस, फायनल कॉल जो आहे ना सागरचा तो दुसराच घेतो. मग इकडं सागरमध्ये प्रभूबद्दल काय बोलायचं आहे ते मी ठरवतो. रेवा तूच कन्व्हिन्स केलं ना यांना सगळ्यांना. इथं रेवावर खतरनाक जोरात ओरडत होता बाई सागर. जबरदस्त ओरडत होता, लय चिडला होता सागर. त्याचं रेवाने इन्फ्लुएन्स केलं आहे प्रभूला आणि त्यांना, तन्वीला पण. मग मला नॉमिनेट करायला तूच लावलं ना, असं तसं लय जोरात ओरडू लागला रेवावर तो इथे. मग ते सगळं झालं यांचं. आणि मग रेवा पण म्हणली का मी असं काही सांगितलं नाही वगैरे. त्यांनी तुमच्या गेमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जज केलं वगैरे. रेवाने तिच्या बाजूने सगळं एक्सप्लेन जे आहे ना ते केलं आहे सागरला. म्हणून तर नंबर 9वर आले राकेश सर आपले. मग राकेश आला आणि राकेशने सागरला केलं इथं. सागरला तुझं कठपुतलीचा गेम चालू आहे सागर. आणि नंतर नंबर 2ला संकेतला केलं की विशालची कठपुतली झालं आहे म्हणजे एकमेकांना घेऊन पुढं जायचं चाललं आहे, हे चाललं आहे यांचं. बी अ लीडर, डोंट बी फॉलोवर. मला पण म्हणजे आता इथं संकेत म्हणते का मी कठपुतली वाटत नाही, पण राकेशचं म्हणणं आहे तू जनतेला तर वाटतोय ना, आम्हाला तर वाटतोय घरामध्ये कठपुतली, असा विषय. मग इकडं सगळ्यांचं झाल्यावर विशाल तुम्हाला विशेष अधिकार देण्यात येत आहे. तुम्हाला 3 नावे घ्यायची आहे नॉमिनेशनसाठी योग्य कारणासकट. आणि मग पहिलंच नाव विशालने घेतले, राकेश. बिग बॉस मी राकेशचं नाव घेऊ इच्छितो. बॅकफुटवर खेळतोय तो, ठीक आहे. तो टास्क खेळत नाही कारण त्याला इंजरी झाली, जे मला आत्ताच कळालं म्हणे, ठीक आहे. पण तो बोलायच्या टास्कमध्ये पण बोलत नाही बिग बॉस, जे अगदी खरं बोललं आहे. टोटली अग्री विथ यू विशाल, व्हेरी वेल. राखी त्याला चालवते, राखी बोलते, तसंच ते पिक्चर जे ना दुसऱ्या दिवशी ते दिसतं आपल्याला आणि तो राखीचा पपेट आहे हे दिसतंय. तर इकडं आरबी म्हणतोय राकेशला ना पपेट बनवणार अजून पैदा नाही झालं. क्या डायलॉग एकदम फिल्मी डायलॉग वाटत होता. राकेश को कोई पपेट बनाने वाला आज तक पैदा नहीं हुआ है, हिंदीत बरं का. म्हणजे असंच बोला राकेश मराठीत, पपेट बनवणार पैदा नाही झालं मी. म्हणून तर बाई नंबर 2ला केलं विशालने प्रभूला. प्रभू खेळताना दिसत नाही, तुला नॉमिनेट केल्यावर चिडतो का, इथं लगेच प्रभू चिडायला लागला. चिड का
चिडला प्रभू लई खतरनाक. तर तो तुम्ही काहीच बोलू नका, मी बोलतोय ना. मग मी बोलत असताना बोलायचा आणि आवाज खाली करायचा. तो विशाल म्हणतो का बरं, मी बोलत राहणार, कर काय करायचं तुला. तर हे असं एकंदरीत चालू झालं. आणि हे विशाल आणि प्रभूचं भांडण असल्याने यार मी खरंच हसते. म्हणजे तो प्रभू आणि मग तो विशाल त्याला जे प्रत्युत्तर देतो, दोघांचे ना प्रश्न आणि उत्तर लय एपिक असतात. मग नंतर नंबर 3वर रेवा आली. तुम्ही पण जाऊन एन्जॉय करू शकता. रेवा आली नंतर आणि मग रेवा बोलली का गेम, म्हणजे रेवाबद्दल बोलला विशाल का गेम नाही आहे, काट्याचं ऐकून सगळा गेम खेळते ही. दीपाली, सागर, रेवा, प्रभू म्हणजे हे जे आहे म्हणजे गेम नाही आहे ना, ही सगळं काट्याचं ऐकून खेळते हे बोललं. आणि नंतर आता बिग बॉसनी इथं अनाऊन्स केलं आहे का दीपाली, सागर, रेवा, प्रभू, अनुश्री, राकेश आणि संकेत नॉमिनेट झालेले. तर इथं खतरा कोणावर नाही आहे मी सांगू इच्छिते. कोण 100% घराबाहेर जात नसतंय. इथं राकेश बिलकुल जाणार नाही, विषय सोडून द्या. संकेत पण जाणार नाही, गेम खेळतोय. अनुश्री पण जाणार नाही, गेम खेळती. पण रेवा, प्रभू, सागर, दीपाली यांच्यापैकी कोणी बी जाईल. खास करून सागरवर थोडीशी टांगती तलवार मोठी दिसते मला, आणि रेवावर पण. प्रभूला ठेवतील कारण प्रभू तन्वीबरोबर असतो, तन्वीचा दादा. तर आणि दीपाली जी ना, दीपाली म्हणजे काटा टीमला आहे ना, हे चौघांना ठेवतील म्हणजे ठेवायचं असेल तर यांना. आणि समजा रेवा नाही तर सागरपैकी एखादं एविक्शन करतील या वीकमध्ये. तर एकंदरीत हा होता यार आजचा एपिसोड नंबर किती होता भाई, किती होता, 72 ना, 72. वेट येस, एपिसोड नंबर 72, 72. आणि आज झालेलं आहे नॉमिनेशनमध्ये दीपाली, सागर, रेवा, प्रभू, अनुश्री आणि राकेश, संकेत हे झालेले आहेत. आणि यांच्यापैकी मी तुम्हाला सांगितलं कोण घराबाहेर जाऊ शकतं. रेवा, प्रभूलाही पण म्हणजे बिग बॉसच्याच हातात यार सगळं, काय बोलू मी आता. यांना काटा टीम 4 जण तशीच्या तशी ठेवायची असेल तर सागर रेवापैकी घालवतील. कदाचित सागर मागच्या वीकमध्ये लईच फ्रस्ट्रेट झाला तर घरी जायचं त्याची इच्छा पूर्ण करायला बसले हे मेकर्स. किंवा मग त्याला अजून पाठवायचं नसेल, टॉप 5मध्ये यायचं असेल तर ते पण घेऊन जातील. मेकर्सचा काहीच भरोसा नाही भाऊ, कोणाला काढतील कोणाला. पण मी गॅरंटी कोणाची देते माहिती, मेकर्स विरुद्ध अनुश्री, राकेश, संकेत याने जाणार. बाकीचे दीपाली, सागर, रेवा, प्रभू यांची यांच्या चौघांपैकीच एक जण 100% घरी जाणार, संपला विषय. तर हा होता एकंदरीत आजचा रिव्ह्यू. कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा यार प्लीज. यार तुम्ही हे व्हिडिओ बघता पण लाईकच करत नाही. एक क्लिक असतो तो खाली, तेवढा करून द्या, लाईक करा व्हिडिओ. आणि शुभरात्री, गुड नाईट. ओके, बाय बाय, टेक केअर.